नमस्कार. मी अनिल चव्हाण. अनिल सर अकॅडमीमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी कोणता तुम्हाला व्हिडिओ शेअर करायला नाही आलोय. ते व्हिडिओ मी तुम्हाला कोणतेही शिकवणार नाही. तर आज 1 ऑगस्ट आहे आणि 1 ऑगस्ट असल्यामुळे आज 3 अशा महान विभूतींचं आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लोकनेते राजाराम बापू पाटील यांची आज काय आहे, जयंती आहे. आता लोकनेते ज्यांचा जर विचार केला तर लोकनेते त्यांना असं म्हटलं जातं की लोकनेते म्हणजे काय, लोकांनी नेता म्हणून त्यांना गौरवलं होतं. आता कसं नेता म्हणून गौरवलं होतं तर राजे हे 3च चांगले होऊन गेले माझ्या मते. एक प्रभू रामचंद्र जे राजा होता, दुसरे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे राजाराम बापू पाटील. त्यांच्या नावातच राजा पण आहे आणि राम पण आहे. असा राजा जो एखाद्या राजा त्यालाच म्हणावं की एखाद्या प्रजेचा एखादा शेतकरी जरी असला तर त्या शेतकऱ्याला आपल्या कोणती समस्या आहे हे जाणण्याचा जे प्रयत्न करतो तोच खरा काय असतो, राजा असतो. राजाराम बापूंच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर साध्या वारकरी संप्रदायाच्या घरामध्ये जन्माला आलेला व्यक्ती महाराष्ट्राच्या महसूल खात्यापर्यंत मजल मारतो. फक्त मजलच नाही तर 25 वर्ष सतत सलग निवडून येण्याचा रेकॉर्ड काय करतात, राजाराम बापू करतात. राजाराम बापूंच्या जीवनात त्यांनी 4 पदयात्रा महत्वाच्या काढल्या. त्या पदयात्रेचा जर विचार केला तर या पदयात्रेमधून इस्लामपूर आणि वाळवा तालुक्यातील जेवढी गावे आहेत या सगळ्या गावातील शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि एकत्रित करून त्यांनी काय केलं, तळागाळातील लोकांच्या पर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ज्ञानाची गंगा तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचवली. असे राजाराम बापू पाटील यांची आज काय आहे, जयंती आहे. आणि म्हणून त्यांना लोकांनी नेता म्हणून निवडलं म्हणून त्यांना लोकनेते असे म्हणतात. त्यांची आज जयंती आहे. दुसरी व्यक्ती आहे ती शाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंचा जन्म हा सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचं मूळ नाव तुकाराम होतं, परंतु समाज त्यांना अण्णाभाऊ नावानेच काय करू लागला, ओळखू लागला. आता अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य एवढं असं आहे की फक्त ते 1.5 दिवस शाळेत गेले. आश्चर्य करण्याची गोष्ट आहे, फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेला व्यक्ती एवढं प्रखर असं ज्ञान, एवढं प्रखर साहित्य, एवढं प्रखर साहित्याचं लिखाण करू शकतो, एवढे शाहीर होतो. आणि अशा व्यक्तीचं वर्णन आपण लोकांनी लोकशाहीर म्हणून केलं. लोकांनी त्यांना शाहिरीची पदवी दिली. पहिले आपण बघितले की लोकनेते म्हणून राजाराम बापूंना पदवी दिली होती. इथे सुद्धा अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर म्हणून लोकांनीच त्यांचा गौरव केला. अण्णाभाऊंचं एक उदाहरण सांगायचं जर झालं तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अण्णाभाऊ साठे हे पोवाडा किंवा शिवाजी महाराजांच्या पोवाडा बाबतीत ते काय करत होते, चांगले पोवाडा गात होते. आणि त्यांना एक योग असा आला की रशियामध्ये जाऊन त्यांना काय करायचं होतं, पोवाडा गायचा होता. रशियामध्ये गेल्यानंतर त्यांनी रशियामध्ये पोवाडा गायला आणि पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान त्यांनी काय केलं, गौरवलं. परराष्ट्रात जाऊन माझा राजा कसा आहे, छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे दाखवून देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. आणि त्यावेळेला हा पोवाडा ऐकण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी हजर होते. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना ते कौतुक वाटलं आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पोवाडा संपल्यानंतर उठून स्टेजवरती गेले आणि अण्णाभाऊ साठेंना त्यांनी काय केली, मिठी मारली. मिठी मारल्यानंतर ते रशियन भाषेत शिवाजी महाराज की जय असं ते काय करतात, घोषणा देतात. आणि हे गुणगान गायलेलं एखाद्या राष्ट्राध्यक्षानं अण्णाभाऊ साठेंचं गुणगान गायलं त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कानावरती जातात. पंडित नेहरूंना कानावरती गेल्यानंतर कोण हा अण्णाभाऊ साठे हे भेटण्याची त्यांना आतुरता झाली आणि म्हणून त्यांनी याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांच्यावर सोपवली. यशवंतराव चव्हाण यांनी जाऊन अण्णाभाऊ साठेंना काय केलं, सांगितलं की नेहरूजी पंतप्रधान तुम्हाला काय करतात, भेटू इच्छितात. त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी परखडपणे उत्तर दिलं. बघा साहित्यिक कसा असतो, एखादं परखडपणे बोलणं सुद्धा ते एखादं चांगलं साहित्यिकच करू शकतो हे अण्णाभाऊंनी दाखवून दिलं. अण्णाभाऊंनी यशवंतराव चव्हाणांना परखडपणे सांगितलं की मी साठे या समाजांचा आहे, कोणत्याही पंतप्रधानाचा साठे नाही. तर ज्या व्यक्तीला त्यांना भेटायचं आहे तर त्यांनी काय करावं, माझ्या झोपडीत यावं. असे हे अण्णाभाऊ साठे जे लोकांनी त्यांना लोकशाहीर असं म्हणून संबोधण्यात आलं. तिसरी व्यक्ती ज्यांची आज पुण्यतिथी आहे
ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आता त्यांना सुद्धा लोकांनी मान्य केलेला असा तो नेता होता, म्हणून त्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणत होते. आता ह्यांचा जन्म रत्नागिरीमध्ये चिखली या गावी झाला. चिखली या गावी झाल्यानंतर पुढे ते पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर खरे टिळकांच्या आयुष्याची जडणघडण झाली आणि तिथून पुढे त्यांना एक वेगळं वळण लागलं. कोणतं वळण? तर ते समाजकार्याचं होतं, स्वातंत्र्याचं होतं. आणि लोकमान्य टिळकांच्याकडे जर बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल, एवढा प्रखर ज्ञानी असलेला व्यक्ती. म्हणून माझे सर्वात आवडते लोक क्रांतिकारक कोण असेल तर ते लोकमान्य टिळक आहेत. प्रख्यात विज्ञान पंडित होते, त्यांनी केसरी पंचांग लिहिलं होतं, संपादक होते, केसरी आणि मराठा त्यांनी वर्तमानपत्र चालू केलं, फर्ग्युसन कॉलेजवर प्राध्यापक होते, त्याच्यानंतर साहित्यिक होते, गीतारहस्य त्यांनी ग्रंथ लिहिला, थोर समाजसुधारक होते, हिंदू आणि मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याची त्यांनी भावना निर्माण केली होती. त्याच्यानंतर गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सांस्कृतिक कार्यक्रम एकत्र केले. एक ना अनेक असे अनेक गुण असलेला असा हा व्यक्ती. पण याच्या व्यक्तीच्या सुद्धा जीवनात एक अतिशय मोठा डोंगर कोसळला होता, संकटाचा डोंगर कोसळला होता. मी तुम्हाला ती घटना जाता जाता सांगतो. ती घटना अशी आहे, लोकमान्य टिळकांच्या मुलाचं नाव श्रीधर बाळ टिळक असं होतं. ज्या वेळेला लोकमान्य टिळकांच्यावर राजद्रोहाचा खटला झाला आणि आपल्या वडिलांची आपल्या पित्यांची जी होणारी फरफट आहे तो श्रीधर काय करत होता, पाहत होता. ते श्रीधरला ते बघवलं नाही. सगळेच लोक स्ट्रॉंग नसतात, सगळ्यांच्या जीवनामध्ये संकटाला सामोरं जाण्याची तेवढी ताकद नसते. लोकमान्य टिळकांच्या तेवढी ताकद होती, परंतु त्यांच्या मुलांच्या मध्ये तेवढी ताकद नव्हती. जाता जाता त्या मुलांनी फक्त 3 पत्र लिहिली. पहिलं पत्र लिहिलं आपल्या वडिलांना, जे पित्यांना लोकमान्य टिळकांना लिहिलं. दुसरं पत्र लिहिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. तिसरं पत्र लिहिलं त्यावेळेचे जे असणारे त्या ठिकाणचे असणारे जिल्हाधिकारी. या तिघांना पत्र लिहून तिघांनाही त्यांनी सांगण्याचा तोच प्रयत्न केला की माझे वडील हे स्वतःसाठी काही करत नाहीत तर समाजासाठी काम करतायत, त्यामुळे समाजाचं ते भलं करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्यावर हा राजद्रोहाचा जो खटला आहे तो काय करावा, कृपया माघारी घ्यावा. आणि ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यांनी त्यावेळेला ट्रेन खाली जाऊन आपलं जीवन संपवलं, आत्महत्या केली. अशा प्रकारचं जे जीवन आहे ते श्रीधर टिळकांच्या नशिबी आलं. आणि ही गोष्ट लोकमान्य टिळकांना कळली. लोकमान्य टिळक ज्या वेळेला आले त्यावेळी त्यांच्यावर संकटाचा अत्यंत मोठा असा डोंगर कोसळला होता. परंतु लोकमान्य टिळक फक्त आपला मुलगा गेलाय म्हणून संकटाला घाबरले नाहीत. त्यांनी धैर्याने प्रयत्न केले, पुन्हा अतिशय जोमाने स्वातंत्र्य लढ्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने 1920 साली त्यांचा मृत्यू झाला. पण मृत्यू होण्याच्या अगोदर त्यांनी 1920च्याच अगोदर त्यांनी सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच, तर कृपया तुम्ही इंग्रजांनी काय करा, इथून निघून जावा. हे लोकमान्य टिळकांनी 1920च्या अगोदर सांगून ठेवलं. आणि 20 नंतर मात्र लोकमान्य टिळकांचं पर्व संपलं. त्या ठिकाणी तिथून पुढे 1920 पासून पुढे मग गांधी सुरू झालं आणि स्वातंत्र्याची सर्व धुरा गांधीजींच्या हातात आली. जी लोकमान्य टिळकांनी 1920 पूर्वी सांगितलं होतं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही मिळवणारच, तुम्ही इथून निघा. आणि तेच वाक्य सांगायला गांधीजींना 1942 साल उजडलं आणि गांधीजींनी 1942 साली चले जाऊची घोषणा दिली. परंतु 42 साली सुद्धा चले जाऊची घोषणा देऊन सुद्धा आता जातो मग जातो असं करत 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 इंग्रज 1947 साल उजडलं आणि अखेर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. जर लोकमान्य टिळक अजून काही ठराविक दिवस जर जिवंत असते किंवा त्यांचं अजून आयुष्य तर त्यांना जास्त असतं तर कदाचित आपला भारत देश 1925 साली स्वतंत्र झाला असता आणि आपल्याला भारत देश स्वतंत्र दिन म्हणून 1925 सालच काय झालं असतं आपल्याला सर्वांना माहीत झालं असतं. अशा पद्धतीने आज तिघांची काय आहे, दोघांची जयंती आहे, जी राजाराम बापू पाटील आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. तर याची तुम्हाला आज मला माहिती सांगायची होती. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांनी काय करा, हा व्हिडिओ बघा. धन्यवाद.